माननीय अध्यक्ष महोदय, अभ्युदय नगरच्या संदर्भात अनेक वर्षापासून हा प्रश्न रखडला होता। यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या आणि त्या ठिकाणी जी काही चर्चा चौधरी साहेब झाली त्या चर्चेमध्ये असं ठरलं होतं, आपण मुळामध्ये जो आराखडा तयार केला होता तो 600 फुटाचा केला होता। त्यावेळी त्या सगळ्या लोकांनी आपल्याला म्हटलं की नाही 635 स्क्वेअर फूट केलं पाहिजे। आपण त्यांना सांगितलं की आम्ही 635 स्क्वेअर फुटाने टेंडर बोलवू, जर विकासक 635 फुटांनी आला तर आम्हाला अडचण नाही आहे, पण समजा 635 फुटाने तो आला नाही तर जो ओरिजिनल प्लॅन आहे 600 फुटाचा तेवढी आम्ही देऊ आणि त्यानुसार आपण टेंडर काढू। आता आपण बरेच वेळा ट्राय या संदर्भात केलेला आहे। आपल्याकडे जे काही विकासक येत आहेत त्या विकासकांचं सातत्याने हे मत आहे की 600 स्क्वेअर फुटापर्यंत ते फिजिबल होतं, त्याच्यावर फिजिबल होत नाही। तथापि आपणही काही मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत, पुन्हा एकदा हे तपासून बघण्यात येईल। काही गोष्टी इकडच्या कमी करून, काही गोष्टी इकडच्या कमी करून या संदर्भात फार चांगले विकासक आले आहेत। म्हणजे आपण जर ज्या लोकांनी इंटेंट दाखवला ते बघितले तर देशातले नामांकित विकासक आले आहेत, पण त्यांचं मत होतं आहे की तुम्ही 600 635 चाललात ते आम्हाला फिजिबल होत नाहीये। तर त्या दृष्टीने एकदा सगळ्यांची चर्चा करून याच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या मी रिफ्रेश करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा नव्याने आपण त्याचं टेंडर काढू, जेणेकरून हे जे आलेले विकासक आहेत हे विकासक त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मदत करतील। करू सुरू रिप्लाय। माननीय मुख्यमंत्री महाराज, उद्या आपण महिला दिवस साजरा करतोय, म्हणजे आज आपण सभागृहात करतोय, पण खरं 8 मार्च हा महिला दिवस आहे। अध्यक्ष महाराज, समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर पहिल्या दिवशीपासूनच, म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे। अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला बेहोश झाल्यात अशी परिस्थिती आहे। मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर देता आहात आणि आपण त्याच्यामध्येही लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण या समग्र शिक्षण योजनेअंतर्गतल्या याच्यामध्ये काही लोकांना रेग्युलर केलं आणि काही लोकांना आपण त्याच्यात रेग्युलर केलेलं नाही। हे रेग्युलर करण्याच्या बाबतची भूमिका आहे। एकाला एक वेगळा नाही आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही। अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती, पण अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की ते आंदोलन तिथं चाललेलं आहे, उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे, काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून ते आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे, एवढीच माझी आपल्याला या पॉइंट ऑफ प्रिपरेशनच्या माध्यमातून। माननीय नाना भाऊंनी जो विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे, संबंधित मंत्र्यांना सांगण्यात येईल, त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून कशा सोडवता येतील याकरता पुढाकार घ्यायला संबंधित मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील। तर नंतर मांडून द्या। अरे उठ बस खूप करावं लागतं। आता उत्तर झाल्यावर माननीय मुख्यमंत्री तुमचा पॉइंटही समजून घेतो आणि इन्फॉर्मेशन नंतर घेऊन घेतो। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील जो धन्यवादाचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावावर तब्बल 50 सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं। यामध्ये सन्मान्य श्री अर्जुन खोतकरजी, श्री चेतन तुपेजी, श्री राम कदमजी, श्री भास्करराव जाधव, श्री रमेशजी बोरनारे, श्री छगनराव भुजबळजी, श्री अमित झनकजी, श्री सुधीरभाऊ मुनघंटीवारजी, श्री शेखर निकमजी, श्री संजय गायकवाडजी, श्री जयंतराव पाटीलजी, श्री रत्नाकर गुट्टेजी, श्री राहुल कुलजी, श्री रईसभाई शेख, श्री सुनील प्रभूजी, श्री अतुल भोसलेजी, श्रीमती स्नेहाताई दुबे, श्रीमती मंजुळाताई गावित, श्री विजयसिंह पंडित, श्री हेमंत भोगले, श्री सुमित वानखेडे, श्री निलेशजी राणे, श्री हिरामणजी खोसकर, श्री रोहित पवार, श्री अनिल मांगुळकर,
श्रीमती श्वेताताई महाले, श्री विलास भुमरे, श्री कैलास पाटील, श्री सत्यजित देशमुख, श्री चंद्रदीप नरके, श्री वरुण सरदेसाई, श्री अभिमन्यू पवार, श्री सुहास बाबर, श्री अभिजित पाटील, श्री बाबासाहेब देशमुख, श्री प्रताप अडसड, श्री अमोल खताळ, श्री संजय मेश्राम, श्री गजानन लवटे, श्री प्रवीण दटके, श्री विठ्ठलराव लंघे, श्री रोहित पाटील, श्री मनोज जामसुतकर, श्री संजय उपाध्याय, श्री सिद्धार्थ खरात, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री देवेंद्र कोठे, श्री प्रवीण स्वामी, श्री हारून खान, श्री बालाजी काळे अशा जवळपास 50 सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं. काहींनी अतिशय चांगल्या सूचना केल्या, काहींनी थोडी टीका देखील केली आणि मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली. पहिल्यांदा तर मी माननीय राज्यपाल श्री CP राधाकृष्णनजी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून राज्याची पुढची दिशा ही मांडण्याचा प्रयत्न केला. FDI असेल, रोजगार असेल, कौशल्य विकास असेल, शेती असेल, सिंचन असेल, सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल, रस्ते सुधारणा, शक्तीपीठ महामार्ग, वीज, आवास योजना, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य, क्रीडा, मराठीचा अभिजात दर्जा अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास 17.36% एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला. फक्त आमच्या नानाभाऊंनी का घेतला नाही, काँग्रेस पक्षाने नानाभाऊचं नाव इथेही कापलं का, असा प्रश्न मला या निमित्ताने येतोय. त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल, नाही असं नाही आहे. नानाभाऊ एक बुलंद आवाज आहे, असं कसं चालेल? तुम्ही एकतर ते 3-4 दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते, त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत, पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की राहुल नाही, कालच आले होते राहुलजी. अच्छा, त्यामुळे पण काय हरकत नाही. मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेने एक खूप मोठं मॅन्डेट या सरकारला दिलं आणि महायुतीच्या पक्षांवर एक मोठा विश्वास या ठिकाणी राज्याच्या जनतेने दाखवला आणि त्या विश्वासाला अनुरूप कार्य हे आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं पाहिजे. याबद्दल एक भविष्याची वाटचाल आपण त्या ठिकाणी ठरवली आणि त्यानुसार आज राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. खरं म्हणजे हा जो जनादेश आहे, हा जसा दणदणीत जनादेश आहे, तसाच तो जनादेश खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे, असं आम्ही या ठिकाणी समजतो. आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, हे आपली सर्वांचीच दैवत आहेत. आणि म्हणूनच गडकिल्ल्यांचं अतिक्रमण काढण्याची सुरुवात देखील आता आपण केलेली आहे. महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट झाले पाहिजेत, याकरता नॉमिनेशन आपण केलंय. आमचे मंत्री आशिष शेलारजी हे त्या ठिकाणी पॅरिसला जाऊन युनेस्कोमध्ये एक प्रेझेंटेशन देखील करून आले. मे महिन्यामध्ये मला देखील त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं तुम्हालाही घेऊन चलो. त्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात, छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात
अत्युच्च अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे. जयंतराव, आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत, कधीच नाही मागितले. की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय, हे मागणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत. आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत, हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आज हे सरकार आल्यानंतर एक 100 दिवसाचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे. या 100 दिवसाच्या मिशनमध्ये अगदी तालुका स्तरापर्यंतची जी कार्यालये आहेत त्यांना 7 गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लोकाभिमुखतेपासून तर तिथलं रेकॉर्ड साफ करणे, रेकॉर्ड ठीक करण्यापासनं, तिथल्या सोयी सुविधा तयार करण्यापासनं, लोकांना भेटायच्या वेळा ठरवण्यापासनं तर कामं पूर्ण करण्यापर्यंत अशा प्रकारचे 7 कामं आपण त्या ठिकाणी दिली आहेत. आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागाला या 100 दिवसात त्यांनी काय काम करायचं या संदर्भात त्या प्रत्येक विभागाने आपलं टार्गेट फायनल केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याचा एक मिड टर्म रिव्ह्यू आम्ही घेतला, ज्याच्यामध्ये काही काही विभागांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि 15 एप्रिलला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून 100 दिवस पूर्ण होत आहेत. 15 एप्रिल नंतर पुढचे 15 दिवस त्या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आपण नेमलंय. ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाचं आणि प्रत्येक ऑफिसचं तालुका स्तरापर्यंत मूल्यमापन करेल आणि या संपूर्ण निकषावर 100 दिवसाच्या त्यांनी किती काम केलं याचा इंडेक्स तयार करेल. आणि ज्यांना 50% कमी मार्क असतील त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं जाईल. आणि 1 मेला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. एक नवीन कल्चर हे आपल्याला कसं आणता येईल या संदर्भातला प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये निश्चितपणे मिळेल. गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे. काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली. एक पेड बातमी झालेली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे. या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीही होतो, नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे, ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे. आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या, प्रशासन आपणही चालवलंय, खालच्या स्तरावर गडबड होतात, त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे. पण मला तर आश्चर्य वाटतं, म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही, अनेक इन्सिडेन्सेस आहेत. विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका. खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली. एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो, दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना, त्याच्यामुळे कोणी फार वाट्या जात नाही. त्यामुळे एक गोष्ट सांगतो, हे समन्वयानं चालणारं सरकार आहे. या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि
एक गोष्ट अजून सांगतो, बैठका होतात. आता बैठका